नवी मुंबई खारघर सेक्टर 15 येथे गौरी गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 नवी मुंबई खारघर सेक्टर 15 येथील श्री जय हनुमान ग्रामविकास मंडळ कोपरा गणेश तलाव या ठिकाणी गौरी गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत गणेश भक्त तलावाजवळ येत होते। पोलीस, अग्निशमन दल, पनवेल महानगरपालिका कर्मचारी, सामाजिक संस्था गणेश भक्तांना मार्गदर्शन करीत होते। कोपरा गणेश तलाव येथे 196 शाडू मातीची मूर्ती तसेच 336 पीओपी मूर्ती आणि 5 सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याचे स्वच्छता निरीक्षक अजय ठाकूर यांनी सांगितले। हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, नवी मुंबई। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार, मी निलेश मनोहर भाईसाहेब, माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका। आपण आता बघितलं असणार पूर्ण भक्तिभावाने या ठिकाणी नागरिक, इकडचे रहिवासी गणपती बाप्पाला निरोप देताना आपण दिसत असेल। पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी या गणेश तलावापाशी चांगली सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। 1.5 दिवसाचे गणपती या ठिकाणी 550हून अधिक झालेले आहेत। आज 5 दिवसाचे गणपती या ठिकाणी 400-450च्या वरती गेलेले आहेत। आज गौरी गणपती, आज मी 550च्या वरती गौरी गणपती विसर्जन या तलावामध्ये होईल अशी अपेक्षा आहे आणि खूप भक्तिभावाने लोक या ठिकाणी निरोप देत आहेत। ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन आनंदमय झालं होतं, हेच आनंद लोकांच्या चेहऱ्यावरती दिसून पडत आहे। पण चिमुकल्याच्या चेहऱ्यावरती नक्कीच त्यांच्या डोळ्यात पाणी दिसत आहे आणि त्यांना गणपती बाप्पाला गावी जाताना आनंद वाटत नाहीये, दुःख होत आहे। त्यांच्या चेहऱ्यावरती एक दुःख दिसून पडत आहे। मुलांच्या अश्रूला अनावर होणं इथे मुश्किल दिसत आहे। तरी सुद्धा लोक भक्तिभावामध्ये गणपती बाप्पाला म्हणताय की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लोक करूया। नमस्कार, समीर कदम। आज आपण बघतोय आपल्या खारघर मधील सेक्टर 15 येथील तलावावर
आज विसर्जनाची या ठिकाणी धामधूम चालू आहे। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। आज आपण बघतोय 7व्या दिवसाचं म्हणजे गौराई सोबत या ठिकाणी गणेशाचं देखील विसर्जनाचा कार्यक्रम चालू आहे। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी 5 दिवसाचा आणि त्याच्यापूर्वी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन मोठ्या प्रमाणावर या तलावावर झालं। एक उत्तम अशी व्यवस्था पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या तलावावर केली गेली आहे। आपण बघतो या ठिकाणी चांगला असा कारंजा दिसतोय। एकदम चांगल्या आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतोय। अशाच प्रकारच्या व्यवस्था सातत्यानं या विभागाच्या नागरिकांसाठी पनवेल महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात। अजून व्यवस्थेमध्ये जे बदल करता येतील आणि चांगल्या सुविधा या ठिकाणी विसर्जनानिमित्त लोकांना मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गणेशाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।